नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज निफ्टी असू द्यात किंवा इतर सगळे जे इंडेक्स आहेत ते इंडेक्स असतील किंवा ग्लोबली मार्केटमध्ये एक चांगला मोठा फॉल आपण पाहिलेला आहे। आता या फॉल नंतर काय होऊ शकतं, उद्या मार्केट सपोर्ट घेऊन पुन्हा एक अपसाइड येऊ शकते का, किंवा जो काही फॉल चालू आहे तो कंटिन्यू राहणार आहे का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या अगोदर आपण काल काय चर्चा केली होती ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि हा जो फॉल आहे त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत कालही आपण काही डिस्कस केलेली होती आणि आताही ती समजून घेणं खूप गरजेचं आहे। तर महत्त्वाचं जे कारण आहे ना ते आहे जपान। तर जपानमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे, ॲक्च्युली तो प्रॉब्लेम म्हणू शकतो किंवा नाही, तर तो एन कॅरी ट्रेड जे असतात, आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही कन्सेप्ट माहिती नसेल, एकदा ती सर्च करून पहा तुम्ही। एन ही जपानी करन्सी आहे आणि ती कॅरी ट्रेड म्हणजे तिकडे काय होतं, इथून पाठीमागे खूप वर्ष झाले तिकडे निगेटिव्ह इंटरेस्ट रेट असतो किंवा अगदी नॉमिनल इंटरेस्ट रेट असतो, परंतु त्यांच्या रिझर्व्ह बँकने काय केलेलं आहे तर हा रेट आता 0.25 पर्यंत घेऊन गेलेले आहेत। आणि याचा परिणाम काय झालेला आहे, बरेचसे हेज फंड असतील किंवा मोठे FIs वगैरे जे आपण ज्यांना म्हणतो, तर ते काय करत असतात, इकडनं पैसा उचलत असतात आणि इतर ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतात। एक बेसिक कन्सेप्ट सांगतोय, याच्या पाठीमागे खूप मोठी गोष्ट मोठं कन्सेप्ट आहे, परंतु एक बेसिक समजण्यासाठी सांगतोय। आणि आता त्याचा परिणाम काय झालेला आहे तर हा इंटरेस्ट रेट लागणार आहे। आणि विशेष म्हणजे हे जे लोक असतात ना, त्यांचे ज्या पोझिशन्स असतात त्यांच्यासाठी लिव्हरेज खूप मोठं असतं। आपल्याला अगदी नॉमिनल लिव्हरेज मिळतं, तेही आता ऑप्शनवरती बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, परंतु यांना खूप मोठं लिव्हरेज मिळत असतं आणि मग त्या लिव्हरेजमुळे यांचा पैसा तेवढा जास्त फसून आहे आणि कदाचित आता त्यांना ते रिपे करण्याची आवश्यकता पडू शकते आणि मग तो एक फिअर मार्केटमध्ये आहे। ही झाली पहिली गोष्ट। आणि दुसरं जे आहे, USA मध्ये जो रिसेशनचा फिअर आहे ना तो खूप जास्त वाढताना पाहायला मिळत आहे। याचं कारण असं, मी कालच्या की परवाच्या व्हिडिओमध्ये हे डिस्कस केलेलं होतं की एक इंडिकेटर आहे, सॅम आहे, तुम्ही एकदा शोधत जाऊन, तर तो काय करत असतो, रिसेशन प्रेडिक्ट करत असतो। आणि आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रिसेशनमध्ये आपण आहोत ऑलरेडी आणि त्यालाच आधार म्हणून जॉब डेटाही कमी आलेला आहे। म्हणजे या दोन गोष्टी आहेत ज्या खूप जास्त इम्पॅक्ट मार्केटवरती करतात। आज जर तुम्ही पाहिलं तर जपानचं मार्केट जवळजवळ 17% डाऊन होतं, एक वेळ असं होती की 17% डाऊन होतं, शेवटी 8-9% आसपास येऊन कुठेतरी क्लोज झालेला आहे। अमेरिकन मार्केट सुद्धा खूप डाऊन आहे, आता सुद्धा त्यांचा फ्युचर डाऊनच आहे। युरोपियन मार्केट डाऊन आहेत, एक वेळ तर कोरियन मार्केट तुम्ही कॉस्पी पाहून चेक करून घ्या, तिथे तर लोअर सर्किट लागलेलं होतं। परत जे अल्गो ट्रेडिंग आहे त्यांना शॉर्ट सेलिंगसाठी बॅन सुद्धा करण्यात आलेलं होतं आज दिवसभरामध्ये त्यांना, तर तिथेही एक खूप मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे। तर ही दोन महत्त्वाची कारणं आहेत। आणि तिसरं याच्यात भर म्हणून काय झालेलं आहे तर इस्रायल हमास जे वॉर आहे, आता ते इस्रायल हमास न राहता इस्रायल इराण होत आहे, तर याचा जो इम्पॅक्ट आहे ना तो वाढत चाललेला आहे। आणि अमेरिकेकडूनही खूप जास्त स्टेटमेंट येत आहेत की युद्ध आज होईल की उद्या होईल, ही परिस्थिती तयार झालेली आहे। म्हणजे ही काही महत्त्वाची कारणं आहेत। आणि आज फक्त इक्विटी मार्केटच नाही तर क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टो असेल किंवा तुम्ही कमोडिटी मार्केट पहा, सगळं मार्केट म्हणजे अगदी नॉर्मली आपण काय म्हणतो की ज्यावेळेस क्रूड डाऊन जातं त्यावेळेस आपल्या मार्केटला थोडाफार त्याचा फायदा होतो आणि आपण वरती येतो, तर आज क्रूड सुद्धा तेवढंच डाऊन आहे, गोल्ड डाऊन आहे किंवा सगळं, म्हणजे ओव्हरऑल मार्केटमध्ये फक्त आणि फक्त रेड दिसत आहे। आता ज्यांनी बिगिनर आहेत किंवा आता या इथे कुठेही इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केलेली असेल ना, तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आज त्यांना खूप मोठा लॉस दिसत असेल। म्हणजे कदाचित ओव्हरऑल थोडंफार प्रॉफिट शिल्लक असेल, परंतु आज जो काही लॉस दिसतो ना तो खूप मोठा असणार आहे आणि याने पॅनिक येण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त आहे। आणि ते येणंही गरजेचं आहे, कारण का 24,400 ही जी लेवल होती ना ती इम्पॉर्टंट लेवल होती सध्या तरी, आणि आपण त्याच्या खाली क्लोज झालेलो आहोत। म्हणजे अजून एक खराब दिवस हा इन्व्हेस्टर्ससाठी, म्हणजे जे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर ज्याला आपण म्हणतो स्विंग ट्रेड किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर, त्यांच्यासाठी नाईटमेअर ठरू शकतं। तर आता येणारा जो दिवस आहे किंवा येणारा आठवडा आहे यावरती खूप काही अवलंबून आहे। म्हणजे अगदीच बेरिश मार्केट आहे अशी आपण भीती घालण्याचं काही कारण नाही, परंतु जे चार्टवरती दिसते किंवा जे ओव्हरऑल परिस्थिती आहे ना त्यानुसारचं हे आकलन आहे। आता आपण चार्टवरती पाहून उद्या काय होऊ शकतं किंवा उद्या आपला अप्रोच काय असला पाहिजे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुद्दामून डेली टाइम फ्रेम लावलेली आहे। हा फॉल म्हणजे 3 दिवसांमध्ये 3 ट्रेडिंग सेशन, दिवस म्हणण्यापेक्षा 3 ट्रेडिंग सेशनमध्ये काय झालेलं आहे, जवळजवळ 1000 पॉईंटचा कट आपण पाहिलेला आहे। म्हणजे कुठे आपण 25,060-70ला पोहोचलो होतो आणि आता आपण 24,055चा आजचा बंद भाव आहे आणि जो लो आहे जवळजवळ 23,900च्या आसपासचा लो आहे, 23,891 बहुतेक बी प्रिसाइज, तर हा लो आहे। म्हणजे 3 ट्रेडिंग सेशनमध्ये 1000 पॉईंट कट आलेला आहे मार्केटमध्ये। आणि शेवटी तुम्ही पाहू शकता ही जी कॅन्डल आहे ती कॅन्डल आहे 1 जुलैची, म्हणजे 1 जुलैला आपण जिथे होतो ना तिथे फक्त 3 दिवसामध्ये पोहोचलेलं, म्हणजे एक महिन्याची तेजी फक्त 3 दिवसामध्ये मार्केटने खाऊन टाकलेली आहे। आणि आता बऱ्याच ठिकाणी मागे फॉल आपण पाहिलेले आहे। या फॉलमध्ये एक वेगळेपण काय आहे तर खूप साऱ्या ग्लोबल न्यूज आहेत, पहिलं महत्त्वाचं कारण, आणि दुसरं एवढे मोठे गॅप इथे आहेत। बाकीच्या ठिकाणी जरी फॉल होते ना, गॅप होते छोटे मोठे, परंतु खूप मोठा गॅप कुठेही नव्हता, हे
लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि याच विचाराने किंवा हे लक्षात ठेवूनच उद्याचा ट्रेड आपल्याला प्लॅन करावा लागणार आहे. आता काल काय डिस्कशन केलेलं होतं आपण, मुद्दामूनच या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, कारण का विकली अनालिसिसचा व्हिडिओ जर बनवला असता तर कदाचित हे सर्व डिस्कशन तिथे झालेलं असतं, परंतु तो बनवता आला नाही. त्याच्यामुळे मी इथे ते सांगून ठेवतोय. मुद्दामूनच 15 मिनिटांवरती अनालिसिस करतोय. तर उद्या समजून घेणं काय महत्त्वाचं आहे, जो चार्ट सांगतोय की तर हा एक मोठा फॉल आहे. म्हणजे हा काय आहे, गॅप आहे. नॉर्मली मार्केट कधीही एवढे मोठे गॅप ठेवत नाही. हा छोटा आहे, इथे काही जास्त नाही, परंतु हा एक मोठा गॅप आहे. आज गॅप डाऊन नंतर काय होतं, आता काल जे डिस्कशन केलं तर ते एकदा पाहूयात आणि मग नंतर आपण ठरवूयात की उद्यासाठी. काल आपण काय डिस्कशन केलेलं होतं की 24,400 इम्पॉर्टंट लेवल आहे. जर याच्या आसपास कुठेतरी गॅप डाऊन ओपनिंग होतोय तर आपण सपोर्ट घेऊन वरती जाण्याचा विचार करू शकतो, किंवा ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर 24,400 ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण झालं काय, पहिलंच मोठं गॅप डाऊन झालं. म्हणजे अगदी एवढ्या मोठ्या गॅप डाऊन नंतर कोणत्याही ट्रेडिंगची अपेक्षा नव्हती. परंतु आणि हे जे वरती 2 कॅन्डल आले ना, तर नक्की काय होतं, तर नॉर्मली हे खूप वेळा डिस्कशन करून झालेलं आहे. मोठं गॅपअप किंवा मोठ्या गॅप डाऊनमध्ये ज्यांनी इथे पुट कॅरी करून गेलते ना, त्यांना एक मोठा प्रॉफिट दिसायला लागलेला असणार आहे. आणि ते ज्यावेळेस प्रॉफिट बुकिंग करतात ना, एक छोटी मोठी रॅली या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. ही मोठ्या फॉल नंतर किंवा मोठ्या रॅलीनंतर जी पहिली रिट्रेसमेंट येते ना, ती फक्त प्रॉफिट बुकिंगसाठी असते, हे लक्षात ठेवायचं असतं कधीही. आणि मग याच्यावरती सस्टेन होणं गरजेचं होतं जर तुम्हाला कॉल साईडचे ट्रेड प्लॅन करायचे होते. आणि मग त्यानंतर एक कंटिन्युअस फॉल आपण पाहिलेला आहे. तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर नक्की जॉईन करून घ्या. तिथे आपण शक्यतो इथून पुढे रोज 1 किंवा 2 ऑप्शनचे ट्रेड देण्याचा प्रयत्न करू. पण तिथेही मी मेन्शन केलेलं होतं की जसं 24,180 ब्रेक होईल, 24,180 200 ही रेंज होती, परंतु 24,180 ब्रेक होईल ना, अजून मोठी डाऊन साईड ट्रिगर होऊ शकते आणि मग ती 24,000 सुद्धा टेस्ट करेल. तर जसं 24,180 ब्रेक झालं ना, तर मार्केटने टेस्ट केलेलं आहे 23,900 आणि क्लोजिंगला 24. म्हणजे जरी तुम्ही इथे ट्रेड प्लॅन केला असेल एवढ्या मोठ्या गॅप डाऊन नंतर, इथे जरी तुमचा ट्रेड प्लॅन झालेला असणार आहे, मग तो निफ्टीमध्ये असू द्यात, बँक निफ्टीमध्ये असू द्यात किंवा मिड कॅप निफ्टीमध्ये असू द्यात, तरीही तुम्हाला इथे तरी ॲटलिस्ट 250 ते 275 पॉईंट 1 गोमध्ये मिळालेले असणार आहे. कुठेही रिट्रेसमेंटची संधी मिळालेली नाहीये. मग या पद्धतीने एवढ्या मोठ्या फॉल नंतर सुद्धा पॅनिक होण्याची आवश्यकता नव्हती. फक्त हाच ट्रेड एक चांगला बनला असेल, त्यानंतर बाकी जास्त काही बनलेलं नसेल. वोलेटाईल मार्केट होतं. एवढ्या पडत्या मार्केटमध्ये फक्त एकच गोष्ट आहे जी वाढलेली आहे आणि ती आहे विक्स. इथे आपल्याला ट्रेड करायची संधी मिळत नाही, परंतु एक वेळ जवळजवळ 51 ते 52% इन्क्रीमेंट याच्यामध्ये पाहायला मिळाली. म्हणजे ही गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. याचा संदर्भ येईल पुढे. काय लक्षात ठेवायचं आहे, जर मार्केट कदाचित इथे होल्ड करून पुन्हा वरती जाते, म्हणजे या गोष्टी थोड्याफार बाजूला होते जे काही कारणांमुळे होते, तर काय होईल, जरी मार्केट अपसाईड गेलं ना तरीही तुमच्या प्रीमियममध्ये कट येऊ शकतो. कारण का, जर विक्स ड्रॉप झाला तर तुमचे जे प्रीमियम इन्फ्लेट झालेले आहेत ना, ते कमी होतील. त्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. आणि फक्त इंडियन विक्स नाही, तर जर तुम्ही युएसएचा विक्स पाहिला ना, तर आपला तरी 50% आहे, त्यांचा जवळजवळ 104% वाढलेला आहे. त्याच्यामुळे व्होलॅटिलिटी आजच्या त्यांच्या सेशनमध्ये राहू शकते आणि तीच उद्या आपल्या सेशनमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. आता आपण ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो का, एवढ्या मोठ्या फॉल नंतर हा गॅप दिसत असताना कदाचित मार्केटने जर ठरवलं की हा गॅप ठेवायचा नाहीये, तर काय होऊ शकतं, ही लेवल मार्क करून ठेवा. ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ती लेवल आहे 24,130. जर मार्केट फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप होऊन इथे सस्टेन करून 24,130 ब्रेक करते ना, तर नक्कीच हा गॅप फिल करायला येऊ शकतं. मग हा गॅप फिल करणं म्हणजे जवळजवळ 500 ते 600 पॉईंटची रॅली झाली. मग 500 ते 600 पॉईंट तुम्हाला उद्या लगेच मिळणार आहेत का, तर मिळूही शकतात, पण त्याची अपेक्षा ठेवायची नाही. आपण काय करणार आहोत, इथे तुमचा जो काही पोझिशन बनणार आहे, सपोज इथे एखादा झोन बनतोय आणि तो ब्रेकआउट येतोय, तर इथे तुमचा स्टॉप लॉस बनतोय 30 ते 40 पॉईंट. काही असू शकतो, 30 असू शकतो, 40, 25. तर तो जो स्टॉप लॉस बनेल ना, त्याच्या 1:2 किंवा 1:3, म्हणजे समजा 40 पॉईंटचा स्टॉप लॉस होतोय आणि तुम्हाला 120 पॉईंटचं टार्गेट मिळालं, म्हणजे समजा 120ला तुम्ही पोझिशन बनवताय, 24, 240, 250 पर्यंत मार्केट पोहोचतंय. तर त्यावेळेस काय करायचं, जर एखादं बेरिश फॉर्मेशन बनत नसेल तर काही क्वांटिटी बुक करून तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करा आणि मग स्टॉप लॉस ट्रेल करत 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 जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जा. आता हे का सांगतोय, कारण का हा गॅप आहे, एक 2-3 दिवसामध्ये 1000 पॉईंटचा कट आलाय. जी रिट्रेसमेंट असेल ती 400-500 पॉईंटची सुद्धा असू शकते. फक्त एवढाच ट्रेड आपल्याला बाईंग साईडसाठी बनणार आहे. हा कुठे फ्लॅट नंतर जाऊन बनू शकतो किंवा मोठा गॅप होऊन इथे रिटेस्टिंग लेवल सुद्धा बनू शकतो. दोन्ही वेळेस सेम अप्रोच आपला असला पाहिजे. आता जर लेवल वाईज सांगायचं झालं तर ही लेवल खूप महत्त्वाची ठरणार आहे. ती आहे 24,350. त्याच्या अगोदर आहे 24,200, 220 ही जी लेवल आहे. म्हणजे लेवल वाईज तुम्हाला इथून पहिलं टार्गेट जे ठेवू शकता तुम्ही ते 24,200, 220च्या आसपास, त्यानंतर 24,350च्या आसपास आणि नंतरून मग हा गॅप फिलिंगसाठी मार्केट जाऊ शकतं. ही एक शक्यता आहे.
हे नाकारून चालणार नाही, कारण का एवढ्या मोठ्या फॉल नंतर येऊ शकते आणि 24,000 डिफेंड केलेला आहे, म्हणून आपण याची अपेक्षा ठेवू शकतो. आता डाऊन साईड कुठे ट्रिगर होऊ शकते, जर मार्केट पुन्हा फ्लॅट ओपनिंग नंतर पुन्हा एकदा 24,000 ब्रेक करते ना, तर मात्र मार्केटसाठी ती एक निगेटिव्ह गोष्ट असू शकते. जरी लो आजचा 24,891 दिसत असला ना, तरी 24,000 ब्रेक होताना मार्केटवरती प्रेशर क्रिएट होऊ शकतो. मग ते फ्लॅट ओपनिंग होऊ द्यात, फ्लॅटने झालं तर बेस्ट ट्रेड असू शकतो, परंतु जर गॅपडाऊन जरी झालं, मग गॅपडाऊनमध्ये तुम्हाला 2 लेवल असू शकतात. एक 900 आणि 2400च्या मध्ये, म्हणजे 23,900 आणि 24,000च्या मध्ये जर गॅपडाऊन होतंय, तर इथे रिटेस्टिंगला येऊन ब्रेकडाऊन येऊ शकतो, म्हणजे हा एन पॅटर्न ज्याला आपण म्हणतो तसं बनू शकतं, किंवा इथे येऊन थोडा वेळ सस्टेन करून 900 ब्रेक होईल. 900 म्हणजे तुम्ही इथे ठेवू शकता 24,890 ही लेवल, ती ब्रेक झाली तर डाऊन साईड ट्रिगर होऊ शकते. आणि मग ही डाऊन साईड कुठपर्यंत जाऊ शकते, फायनल जी लेवल आहे, म्हणजे जी आत्ता विजिबल जो महत्त्वाचा सपोर्ट आहे तो आहे इथे 23 आहे, 23,670 ते 720, हा जो 40-50 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथपर्यंत मार्केट जाऊ शकते. जर तुम्ही 900 पासून विचार केला तर जवळजवळ 200 ते 250 पॉईंटचा फॉल आपल्याला इथून खाली सुद्धा पाहायला मिळू शकतो. इथून पाहिलं तर 300 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला. मग ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण का या गॅप फिलिंगसाठी मग मार्केट या लेवलपासून येऊ शकतं. आता हे फ्लॅट जर मोठंच गॅपडाऊन झाली याच्या आसपास आणि एखादं डबल बॉटम असेल किंवा एखादी मोठी ग्रीन कॅन्डल बनते, त्याचा हाय ब्रेक होतोय, तर एक तो बेस्ट ट्रेड ठरणार आहे. आणि जर 23,670 ब्रेक झालं तर मग आपण 23,300 आणि अगदी 23,000साठी सुद्धा तयार होत आहोत. कदाचित आता एवढ्या मोठ्या फॉल नंतर आज उद्या येण्याची शक्यता थोडी कमी आहे, डिनाय करत नाही आपण, थोडी कमी आहे, म्हणून आपण उद्यासाठी या लेवलवरती जास्त फोकस करणार आहे. एंट्री आपली इथे बनू शकते आणि टार्गेट या लेवलचं ठेवू शकता, किंवा मग आपलं जे आहे स्टॉप लॉसनुसार 1:2 किंवा 1:3 या पद्धतीने तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकता. आणि मार्केट एवढं वोलेटाईल आहे तर तुम्ही एक गोष्ट नक्कीच करा, जर तुम्ही अपसाईडला जाता, डाऊन साईडला तुम्ही तुमच्या पूर्ण क्वांटिटी ट्रेड प्लॅन करू शकता, स्टॉप लॉस ट्रेड करू शकता, पण अपसाईडला जाताय ना, तर तुमची क्वांटिटी या 30 to 40% घेऊन या, ॲटलिस्ट जोपर्यंत 350 ब्रेक होत नाही. 350 ब्रेक झालं त्याच्यावरती थोडा वेळ सस्टेन करताय तर नक्कीच तुम्ही तुमच्या क्वांटिटी ॲड करू शकता, पण अपसाईडला क्वांटिटी कमी ठेवा, म्हणजे तुम्हाला होल्ड करता येईल. व्हिडिओ थोडा मोठा होतोय म्हणून बँक निफ्टी मी अगदी थोडक्यात सांगून देतो महत्त्वाच्या लेवल काय आहेत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. 51,000ची लेवल जी आहे ना, ते आपण खूप डिस्कस केलेली होती की त्याच्या खालीच एक डाऊन साईड ट्रिगर होऊ शकते आणि ते होताना पाहायला मिळालेलं आहे. मग उद्यासाठी जर 50-200च्या वरती आपण जर निघालो तर तुम्ही जे लॉजिक निफ्टीमध्ये सांगितलं तर तेच लॉजिक या चार्टसाठी सुद्धा असणार आहे, परंतु जसं 50-200च्या वरती तुम्ही कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आणि 49,800-750 जर ब्रेक होते तर आपण डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकतो. याच्या खाली अजून 1000 ते 1200 पॉईंटचा फॉल बाकी आहे, हे लक्षात ठेवा. 1000 ते 1200 पॉईंट डायरेक्ट वन गोमध्ये येईल याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु याच्या खाली मग तुम्ही 300 पॉईंटचे 3 ते 4 झोन करू शकता आणि त्या पद्धतीने मग आपलं टार्गेट प्लॅन करू शकता. फक्त फ्लॅटने होतंय किंवा गॅपडाऊन होतं हे महत्त्वाचं असणार आहे. फ्लॅट ओपनिंग इथे येऊन थोडं सस्टेन करून ब्रेकडाऊन येऊ द्यात, किंवा मोठं गॅपडाऊन होऊन मार्केटला इथे रिटेस्टिंगला येऊन बनवू द्यात, किंवा आजच्या सारखंच मोठं जर गॅपडाऊन होतं आणि मार्केट तिथे सस्टेन करून पहिले कॅन्डल 5 मिनिटाची त्याचा लो ब्रेक होतो किंवा 15 मिनिटाची, तर आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टी अजून थोडी वीक होऊ शकते, कारण का खूप दिवस एका रेंजमध्ये होते, एक चांगला ब्रेकडाऊन आहे, तर मग आपण अगदी 47,000चा सुद्धा विचार करू शकतो, पण उद्यासाठी त्याची आवश्यकता नाही आहे. आता उद्या ज्यांची एक्सपायरी आहे ते इंडेक्स आहेत फिन निफ्टी. फिन निफ्टीमध्ये खूप चांगला ट्रेड आपल्याला उद्या बनवू शकतो. म्हणजे अगदी महत्त्वाच्या ज्या 2 लेवल आहेत त्या सांगून ठेवतो. वरती 800-825, 22,825 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आणि वरती जाते ना, तर 825च्या वरती तुम्ही 200 ते 250 पॉईंटसाठी ट्रेड प्लॅन करू शकता, किंवा अगदी 900 हे 100 पॉईंट आणि त्याच्यानंतर हे 200 ते 150 ते 200 पॉईंट अजून एक्स्ट्रा तुम्ही ट्राय करू शकता. हे 2 लेवल आहेत आणि एक्सपायरी आहे, एक चांगली मुवमेंट आपण अपेक्षित ठेवू शकतो. डाऊन साईड खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जसं 22,650 किंवा 660, 22,660 ही लेवल ब्रेक होती ना, तर अजून 300 ते 400 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. अगदी 22,200, 250 पर्यंत सुद्धा मार्केट जाऊ शकतं. पण उद्या एक्सपायरी आहे. गेल्या काही दिवसांचा जो आपला एक्सपायरीचा अनुभव आहे, इंडेक्स मॅनेज केले जाऊ शकतात, म्हणून थोडं सावध ट्रेड तुम्ही करू शकता. आणि 100-100 पॉईंटचे टार्गेट तुम्ही प्लॅन करून त्या पद्धतीने तुमच्या पोझिशन बनवू शकता. फक्त याच्या खाली जाऊ द्यात मार्केटला, म्हणजे फ्लॅट ओपनिंग नंतर जाऊ द्यात किंवा मोठं गॅपडाऊन होऊन रिटेस्टिंगला येऊ. जे लॉजिक निफ्टीच्या चार्टवरती डिस्कस केलेलं आहे तेच सगळ्यांसाठी यूज करा. फक्त डाऊन साईडला तुम्ही तुमच्या पूर्ण क्वांटिटी ट्राय करू शकता आणि ज्यावेळेस मार्केट अपसाईडला येण्याचा प्रयत्न करणार आहे, सुरुवातीला 30 to 40%च्या क्वांटिटीनेच ट्रेड करायचा आहे. आणि मग आजचं ओपनिंग जिथे होतं ना त्याच्यावरती जसं मार्केट निघणार आहे, किंवा आजचा जो हाय आहे त्याच्यावरती जसं मार्केट निघणार आहे, थोडा वेळ सस्टेन करणार आहे, तुम्ही उरलेल्या क्वांटिटी तिथे ॲड करू शकता. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण का आपण टेलिग्राम चॅनलला नवीन अपडेट देण्याचं, किंवा आता पुढे
इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याविषयी सुद्धा लवकरच अपडेट येतील. आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.